काही पदार्थ आपण शक्यतो घरी करत नाही, पण बाहेर गेलो की आवर्जून खातो. याचं उदाहरण म्हणजे तवा पुलावचे प्रकार आणि आज आपण अंडा तवा पुलाव केला आहे. घरीच केला आहे, पण बघा कसला मस्त दिसतोय. छान मोकळा मोकळा पुलाव आणि त्यावर फ्राय केलेली अंडी. आणि मी 100% सांगते आपल्यापैकी बरेच जण अंड्याची करी करतात किंवा ऑमलेट करतील, भुर्जी करतील, पण त्याहून फार काही करत नाहीत. पण हा अंडा तवा पुलाव एकदा व्हिडिओ बघितलात ना तुम्ही, तर दर आठवड्याला करून खाल. इतका सोपा आहे. रेसिपी खरंच खूप सोपी आहे. चला करूया चमचमीत अंडा तवा पुलाव. नमस्कार मित्रांनो, प्रतिमाच्या स्वयंपाकघरात म्हणजेच प्रतिमा किचन हॅपीनेसमध्ये आपण करणार आहोत मस्त चमचमीत असा अंडा तवा पुलाव. आणि खरंच सांगते इतका भारी लागतो चवीला आणि करायलासुद्धा तितकाच सोपा आहे. नेहमीच्या मसाल्यात ही रेसिपी तयार होते, त्यामुळे व्हिडिओला नक्की लाईक करा. रेसिपीला सुरुवात करूया. अंडा मसाल्यासाठी लागणारं साहित्य बघूया. इथे 10-12 कळी लसूण, 1 चमचा जिरं, हळद अर्धा चमचा गरम मसाला, अद्रक लसणाची पेस्ट 1 चमचा, धणे पावडर 2 चमचे, 3 लाल सुकी मिरची, लाल तिखट 1 चमचा, चिरलेली बारीक कोथिंबीर, लिंबू 1, पुदिना बारीक कट करून घेतलेला, 4 अंडी फेटाळून घ्यायची आहेत, बारीक चिरून घेतलेला उभा कांदा, उभा चिरून घेतलेला पातळ असा टोमॅटो 2, शिमला मिरची 1. चला तर मग आपण सर्वप्रथम इथे राईस तयार करून घेऊया. हा मी बासमती राईस घेतलेला आहे. इथे पाहत असाल तुम्ही, मी याला भिजत ठेवलं होतं अर्धा तास. त्यानंतर आता ह्याला मी शिजवायला टाकत आहे. शिजवण्यासाठी इथे पाणी बघा एकदम असं कडकडीत तापलं गेलं पाहिजे, उकळीचं पाणी पाहिजे. त्यामध्ये हा भात टाकून द्या आणि मस्तपैकी थोडंसं तेल टाकून त्याला 10 मिनटंच उकळी आणून द्या. 10 मिनटानंतर उकळी आल्यानंतर हा भात असा तयार होतो. कसा तयार होतो बघायचं आहे तुम्हाला, तर मी इथे दाखवते तुम्हाला. असं एक दाणा हातात घ्यायचा, त्याचे 2-3 तुकडे झाले की समजायचं 80% भात आपला शिजलेला आहे. त्यामुळे आता हा भात आपण इथे काढून घ्यायचा एका चाळणीमध्ये, जेणेकरून त्याची वाफ निघून जाईल आणि भात असं एकदम सडसडीत झाला पाहिजे. मस्तपैकी छान असं पसरून ठेवा किंवा फॅन खाली ठेवा किंवा फ्रीजमध्ये 10 मिनटं ठेवलं तर एकदम सुंदर भात होतो. आता इकडे मी कढईमध्ये तेल गरम केलं. त्यानंतर आपण इथे फोडणी देऊया. तेलामध्ये जिरं टाकलं, लसूण टाकायचे आहे, मिरची टाकायची आहे, लाल सुकी मिरची. त्यानंतर लगेचच अद्रक लसणाची पेस्ट टाकून द्या. लसूण इथे खूप जास्त वापरायचे आहे, त्याने खूप छान टेस्ट येते. त्यानंतर इथे आपण कांदा टाकलेला आहे. कांदा मोकळा करून घ्या. कांदा टाकल्यानंतर थोडंसं मीठ ॲड करा, जेणेकरून कांदा लवकर फ्राय होईल आणि मऊ देखील होईल. कांदा थोडा फ्राय झाला 2 मिनटं की त्यानंतर लगेचच टोमॅटो टाकून द्या. टोमॅटो टाकल्यानंतरसुद्धा थोडंसं मीठ ॲड करा. त्यानंतर हे मिश्रण चांगलं हलवून घ्या, फ्राय करून घ्या. 1-2 मिनटं चांगलं वाफवून झालं त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाका. मिश्रण चांगलं हलवून घ्या व्यवस्थित, कारण आपला हा मसाला जो आहे तो व्यवस्थित जर झाला तर आपला भातसुद्धा खूप छान होणार आहे. त्यामुळे आपला मसाला मेन इन्ग्रेडियंट आहे, त्याच्याकडे खूप जास्त लक्ष द्या. व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर मेन मसाले टाकूया. हळद, लाल तिखट मसाला, धणे पावडर, गरम मसाला, थोडीशी कोथिंबीर, पुदिना चिरलेला. सगळं मिश्रण पुन्हा हलवून घ्या आणि व्यवस्थित मॅश करून घ्या. चांगलं 2 ते 3 मिनटं फ्राय करून घ्या. थोडंसं पाणी ॲड करा, 2 ते 3 चमचे. म्हणजे काय होतं ना, ग्रेव्ही अशी एकदम चमचमीत ग्रेव्ही तयार होते. त्याने छान टेस्ट येईल आपल्या भाताला. ग्रेव्ही फ्राय करताना थोडंसं वेळ दिला आपण जास्तीचा, की आपली ग्रेव्ही आणि आपली रेसिपीसुद्धा खूप छान होते. त्यानंतर आपल्याला शेवटी सगळ्यात शिमला मिरची टाकायची आहे. शिमला मिरची आपल्याला जास्त पण शिजवायची नाही आहे, एकदम गॅस स्लो करायचा आहे, जेणेकरून शिमला मिरची शिजू नये. थोडीशी 15 ते 20 सेकंद हलवायची आहे. त्यानंतर लगेचच आपल्याला जी अंडी होती ती फेटाळून दिली ती याच्यात टाकून द्या. अंडीसुद्धा एकदम स्लो गॅसवरती आपल्याला करायची आहेत.
अंड्याचं असं थोडंसं सुटसुटीत भुर्जीसारखं तुकडे व्हायला लागले की आपण लगेचच त्यामध्ये आपला राईस घालायचा आहे. ही पहा इथे माझी अंडी तर व्यवस्थित कणीदार झालेले आहेत फ्राय करून. त्यानंतर मी हा असा भात तयार करून घेतलेला आहे. कसा सुटसुटीत भात दिसत आहे तुम्हाला, असा भात करायचा आहे आपल्याला. भात टाकून द्या. तुम्हाला हवं असल्यास अर्धं भात टाकू शकता, उरलेलं भात तुम्ही नंतरसुद्धा करू शकता. त्यानंतर लगेचच कोथिंबीर ॲड करून पुन्हा एकदा हलवून घ्या आणि आपला हा असा अंडा राईस तयार झालेला आहे खाण्यासाठी. मस्तपैकी चमचमीत अंडा तवा पुलाव राईस तयार झालेला आहे. आता हा राईस मी बाजूला ठेवून दिला. इकडे आपण तव्यावरती किंवा पॅनवरती तुम्हाला ज्याच्यावर जमेल त्याच्यावरती थोडं चिमूटभर हळद, लाल तिखट, गरम मसाला, मीठ, धणा पावडर थोडं पसरून घ्या. तवा गरम करून घ्या हलकासा, जास्त गरम करू नका कारण आपल्याला अंडी फ्राय करायची ते करपू शकतात. थोडीशी मी इथे कोथिंबीर ॲड केली, ऑप्शनल आहे. त्यानंतर उकडलेल्या अंड्यांचे अर्धे तुकडे करून घेतले. ते अंडी लगेचच आपण तव्यावरती पसरून ठेवायचे आहेत. 1-2 मिनटं, 1 ते 1.5 मिनटं साधारण त्यांना शिजवायचं आहे. लगेच पलटी करायची. त्यानंतर वरणंसुद्धा लगेच थोडं चिमूटभर हळद, तिखट, लाल तिखट, गरम मसाला, मीठ सगळं टाका. त्यानंतर लगेच पलटून घेतलेली आहेत मी अंडी ही ऑप्शनल आहेत. तुम्हाला नको हवी असल्यास ते नाही केलेच तरी चालेल. पण आपलं हे जे रेसिपी आहे ती रेसिपीच अंडा तवा पुलाव आहे. त्यामुळे अंडी जर आपण फ्राय करून त्याच्यावरती टाकली तर मग अजून खूप छान वाटतं बघायलासुद्धा आणि ते खायलासुद्धा छान वाटतं. ते नावालासुद्धा आपल्या साजेसे वाटतं. त्यामुळे अंडी नक्की फ्राय करा शेवटी आणि भातावर गरम अंडी ठेवून द्या. इथे मी आता अंडी सर्व केलेली आहेत भातावरती. पहा किती छान दिसत आहेत आणि हा भात अतिशय टेस्टी झाला होता. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल आणि दर रविवारी तुम्ही हा भात बनवून बघाल. खरंच खूप छान झाला होता. माझ्या घरच्यांनासुद्धा खूप आवडला हा भात. तुम्हालासुद्धा नक्की आवडेल. मला कॉमेंट करून नक्की सांगा कशी वाटली रेसिपी. अशाच छान रेसिपींसाठी मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कॉमेंट करून कळवा. आता भेटूया पुढच्या नेक्स्ट नवीन व्हिडिओमध्ये. माझ्या व्हिडिओ दर 2 दिवसांनी येतच असतात, पाहायला अजिबात विसरू नका. आता भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.